मित्रांनो नमस्कार. न्यूजपेपरच्या रीडिंगचं महत्त्व मी सांगायची तुम्हाला गरज नाही. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जे शब्द येतात ते सगळे मित्रांनो तुम्हाला न्यूजपेपरमध्ये बघायला मिळतील. आणि ज्यावेळा आपण न्यूजपेपरचं वाचन करत जातो त्यावेळा त्या प्रत्येक शब्दाला एक रेफरन्स सापडतो, एक कॉन्टेक्स्ट सापडतो. त्यामुळं ते शब्द आपल्याला लक्षात ठेवणं मित्रांनो खूप सोपं जातं. ग्रॅमॅटिकल गोष्टी कशा असतात, शब्द कसे विचारले जातात, प्रेपोजिशनचे प्रश्न कसे असू शकतात, फ्रेझल व्हर्बचा वापर नेमका कशा पद्धतीने केला जातो, बारीक सारीक मित्रांनो सगळ्या गोष्टींची चर्चा, टेन्सेसचा वापर कसा केला जातो, एव्हरीथिंग विल बी क्लिअर्ड ओव्हर हिअर. प्रत्येक गोष्ट मित्रांनो आपण इन डिटेलमध्ये बघत जाणार आहोत. तुम्ही हे घरात बसून शिकू शकता आणि तेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट. बातमी काय आहे बघा, की बातमी जी आहे तेलंगणामधली आहे आणि एक टनल आहे, तो टनल कोलॅप्स झालेला आहे. टनल म्हणजे बोगदा. आता वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येते का, बघूया काय बातमी आहे बघा. फेट ऑफ 7 others ट्रॅप्ड अनसर्टन, म्हणजे 7 लोक जी ट्रॅप्ड झालेले आहेत. आता हे ट्रॅप म्हणजे काय आणि हे फेट म्हणजे काय या गोष्टी कळणं. फेट याचा अर्थ आहे मित्रांनो दैव. लक्षात ठेवा, याचा अर्थ आहे दैव. बऱ्याच लोकांना हा शब्द माहिती नसतो, फेट. ओके, त्याच्यातून एक शब्द परीक्षेला मित्रांनो MPSC खाली विचारलेला आहे, फेटॅलिस्ट. फेटॅलिस्ट म्हणजे दैववादी माणूस. तो त्याच्यातून मित्रांनो शब्द विचारलेला आहे. म्हणजे पहिल्याच बातमीमधला पहिलाच शब्द आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला दिसतो. फेट हे दैव आहे आणि ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, फेटॅलिस्ट हे नाऊन आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जेव्हा चर्चा करत जातो तो त्यावेळेला हे शब्द मित्रांनो तुम्हाला लक्षात येताना दिसतील. ओके, काय बघा, दैव ऑफ 7 others ट्रॅप्ड. ट्रॅप या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो अडकणे. एखाद्या गोष्टीमध्ये माणूस ज्यावेळा अडकतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं ट्रॅप्ड. ओके, फेट ऑफ 7 others ट्रॅप्ड अनसर्टन. अनसर्टनचा अर्थ मित्रांनो अनिश्चित. हे माहिती असावं कदाचित. याचा अर्थ आहे अनिश्चित. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो आपण प्रत्येक वाक्याकडे बघत चाललोय. फेट ऑफ 7 others ट्रॅप्ड अनसर्टन. 7 days आफ्टर टनल collapse इन तेलंगणा 1 body रिकवर्ड. 16 दिवसानंतर, आफ्टर म्हणजे नंतर आणि टनल म्हणजे बोगदा. 16 days आफ्टर टनल collapse म्हणजे तो टनल कोलॅप्स कोसळलेला आहे. इन तेलंगणा 1 body रिकवर्ड. एक बॉडी रिकवर झालेली आहे. याचा अर्थ मित्रांनो हे मिळणे अशा अर्थानं तुम्ही घेऊ शकता. ओके, एक बॉडी त्यांना रिकवर करता आलेली आहे, एक बॉडी त्यांना सापडलेली आहे. अशा पद्धतीची ही बातमी आहे. म्हणजे या एकाच बातमीच्या हेडलाईनमध्ये मित्रांनो इतके शब्द तुम्हाला सापडलेले दिसतील. आता पुढं गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय कळतं बघा, की पुढं गेल्यानंतर आपल्याला बातमी आणि या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे. राईट, इथं डॉग दाखवलेले आहेत, हे तुम्हाला दिसतील. यांना वापरला आहे बघा शब्द. ओके, कॅडेवर डॉग. स्क्वॉड ड्युरिंग रेस्क्यू ऑपरेशन्स टू ट्रेस दोज ट्रॅप्ड इनसाइड द टनल इन नागरकुनाल. म्हणजे जी माणसं अडकलेली आहेत त्या संदर्भातलं या ठिकाणी हे चित्र दाखवलेलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन्स शब्द बघा किती महत्त्वाचा आहे. रेस्क्यू ऑपरेशन्स. ओके, रेस्क्यू याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. रेस्क्यू म्हणजे सुटका करणे. काय करणे? सुटका करणे. रेस्क्यू ऑफ, आणि जे रेस्क्यू करणारे आहेत त्यांना म्हटलं जातं रेस्क्युअर्स. शब्द व्यवस्थित तुम्हाला मी सांगायला लागलो. हे सगळे शब्द अत्यंत महत्त्वाचे. माणूस मित्रांनो 2 गोष्टींमधून शिकू शकतो. एक म्हणजे व्हिज्युअलाइज मेथड आणि दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे तुम्ही ऐकता. लिसनिंग इज द बेस्ट टूल. तुम्ही ते शब्द ऐकायला लागलाय. रेस्क्यू. ओके, ड्युरिंग रेस्क्यू ऑपरेशन सुटका करत असताना हे जे कुत्रे आहेत हे कुत्रे या ठिकाणी टू ट्रेस. ट्रेस म्हणजे सर्च करणे. दोज ट्रॅप्ड इनसाइड द टनल इन नागरकुनाल. म्हणजे नागरकुनालच्या त्या टनलमध्ये अडकलेले ती माणसं आहेत त्यांचा शोध घेत असतानाचं हे चित्र आहे. आणि ह्या कुत्र्यांसाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची कुत्रे आहेत, विशिष्ट जातीचे कुत्रे आहेत, त्यासाठी हा शब्द आहे. कॅडेवर डॉग स्क्वॉड ड्युरिंग रेस्क्यू ऑपरेशन्स टू ट्रेस दोज ट्रॅप्ड इनसाइड द टनल इन नागरकुनाल तेलंगणा. तेलंगणामध्ये ही घटना. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं एक एक शब्दाला आपण स्पर्श करत चाललो आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो ही बातमी आपल्याला दिसते. बातमी कळते का बघू. बातमीच्या संदर्भात मी थोडंसं बोलायला चालू करेन त्यावेळा ती बातमी आपण थोडीशी एनलार्ज करून घेऊ. एनलार्ज केल्यानंतर ती बातमी आपल्याला व्यवस्थित दिसायलाही चालू होईल. यस, हे बघा या ठिकाणी आपल्याला ही एनलार्ज केलेली बातमी आहे. यस, या ठिकाणी आपल्याला दिसते. यस, आता बघा या ठिकाणी प्रत्येक वाक्य आपण स्कॅन करत जाऊ, प्रत्येक वाक्याकडे बघत जाऊ. ओके, आता या ठिकाणी काय म्हटले, पहिलंच वाक्य बघा तुम्हाला वाचून दाखवतो. ऑन द 16th day ऑफ अ सर्च फॉर द 8 men trapped in collapsed tunnel in Telangana, rescuers on Sunday recovered a body.
आता इथं बघा वाक्याची सुरुवात वास्तविकता रेस्क्युअर्स ऑन संडे रिकवर्ड अ बॉडी ही मित्रांनो एक विशेष प्रकारची फ्रेजच वापरलेली आहे. काय वापरलेली आहे? फ्रेज वापरलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. वाक्य खरं चालू झालं ते रेस्क्युअर्स ऑन संडे रिकवर्ड अ बॉडी म्हणजे संडेला त्यांना ती बॉडी सापडली. बाकीच्या सगळ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. ऑन द 16th डे 16व्या दिवशी ऑफ द सर्च म्हणजे सर्च करत असताना ज्या वेळेला 16वा दिवस आला सर्च म्हणजे शोधणे फॉर द 8 men ट्रॅप्ड इन अ कोलॅप्स टनल म्हणजे जवळजवळ 8 माणसं त्या ठिकाणी अडकलेले आहेत. ट्रॅप्ड मगाशीच सांगितलं ट्रॅप्ड म्हणजे अडकणे. इन कोलॅप्स्ड टनल इन तेलंगणा रेस्क्युअर्स ऑन संडे रिकवर्ड बॉडी. ओके, या ठिकाणी कॉमा दिलेला आहे म्हणजे हे वाक्यच नाही. हा सगळा जो भाग दिसतो तुम्हाला हा सगळा भाग मित्रांनो वाक्य नसून ती एक फ्रेज वापरलेली आहे. कारण वाक्यामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की या ठिकाणी हा जो भाग आहे हा सगळा भाग मित्रांनो फ्रेजचा भाग आहे. हे तुमच्या लक्षात येऊ दे. ही फ्रेजच थोडक्यात इथं वापरलेली आपल्याला दिसते कारण याचा कर्ता नाही आहे. म्हणजे या गोष्टी आणि खरं वाक्य जे चालू झालं ते समोर चालू झालेलं आहे. रेस्क्युअर्स ऑन संडे म्हणजे सुटका करणारे जे आहेत, ओके, सोडवणारे जे आहेत, वाचवणारे जे आहेत, ऑन संडे रिकवर्ड अ बॉडी. ओके, रिकवर्ड सिंपल पास्ट टेन्सचा सुंदर वापर. पण हे वाक्य बघा, इट हॅज नॉट येट बीन आयडेंटिफाईड. मित्रांनो येटचा वापर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट जर शिकला असाल, प्रेझेंट परफेक्ट काय आहे? प्रेझेंट परफेक्ट मित्रांनो ज्यावेळा शिकवला जातो, तुम्ही ही स्पर्धा परीक्षा करत असाल आणि जर क्लास कोणताही केला असेल तर तुम्हाला शिकवलं गेलं असेल. यट ज्यावेळा अशा पद्धतीनं वाक्यामध्ये येतं, हे जे यट ज्यावेळा असं वाक्यामध्ये ज्यावेळा येतं त्यावेळेला मित्रांनो प्रेझेंट परफेक्टचा वापर केला जातो आणि वाक्यामध्ये निगेटिव्ह दाखवलं जातं. इट हॅज नॉट येट बीन आयडेंटिफाईड. ती अजून ओळख पटलेली नाही त्या लोकांची असा त्याचा अर्थ आहे. जी बॉडी सापडली त्याची ओळख पटलेली नाही. म्हणजे इथं तुम्हाला टेन्सची खरी एक्झॅक्ट माहिती कळते. जे आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये शिकलेलो असतो की प्रेझेंट परफेक्टचा वापर हा यट आल्यानंतर केला जातो आणि वाक्य नकारार्थी असतं. या ठिकाणी नॉटसुद्धा मित्रांनो तुम्हाला नकारार्थी हे अशा पद्धतीनं दिसायला लागले. म्हणजे या सगळ्याच गोष्टी मित्रांनो कळायला आपल्याला चालू होतील की ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढं बघा, The 8 men had been trapped since the Srisailam left bank tunnel in Nagarkulam partially collapsed on February 22. राईट, द 8 men had been. इथं लक्ष द्या. इथं तुमचं लक्ष गेलं का बघा, हॅड बीन असा शब्द आलेला आहे. हे हॅड बीन काय दाखवतं तर हॅड बीन मित्रांनो ही पॅसिव्हची रचना आहे. पास्ट परफेक्ट पॅसिव्ह कसा असतो तर इथं 8 men हा जो शब्द आहे किंवा हा जो शब्द आहे हा इथं ऑब्जेक्ट म्हणून काम करताना दिसतो. दिस इज द ग्रेट पॅसिव्ह स्ट्रक्चर. द 8 men हॅड बीन ट्रॅप्ड सिन्स. हे बघा सिन्स आलेला आहे. सिन्स द श्रीसाईलम लेफ्ट बँक टनल इन नागरकुलम पार्शली कोलॅप्स्ड ऑन फेब्रुवारी 20. पार्टली याचा अर्थ आहे थोडासा ज्यावेळा तो 22 फेब्रुवारीला कोलॅप्स झाला त्यावेळेला द 8 men हॅड बीन ट्रॅप्ड. त्यावेळेला ते माणसं अडकलेली होती असा त्याचा अर्थ आहे. या तारीख दिलेल्या आणि लक्षात ठेवा ज्यावेळेला अशा पद्धतीनं तारीख दिलेली असते, वार दिलेला असतो त्यावेळेला मित्रांनो ऑन ह्या प्रिपोजिशनचा वापर केलेला असतो. पहिल्या ठिकाणी सुद्धा बघा ऑन द 16th डे म्हणजे या ठिकाणी तारीख दिलेली आहे. इथंही ऑन आलेलं आहे ऑन फेब्रुवारी 22. बारीक सारीक मित्रांनो सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलो. ही चर्चेला घेण्यापाठीमागचा उद्देश मित्रांनो हाच आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकलनाच्या कक्षेत येणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बघा, पुढे बघितल्यानंतर ऑन संडे अ बॉडी वॉज फाउंड नियर द ब्रोकन टनल बोरिंग. म्हणजे बॉडी सापडलेली आहे कुठं तर ते बोरिंग मशीन जे आहे त्या बोरिंग मशीनच्या जवळ ती बॉडी सापडलेली आहे ऑन संडे. याही ठिकाणी परत एक वेळेला ऑनचा वापर केला आहे. अ बॉडी वॉज फाउंड. ओके, सापडणे अशा अर्थानं ते वापरलेलं आहे. या ठिकाणी वॉज आलं आहे बघा, अ बॉडी वॉज फाउंड. या ठिकाणी परत तुम्हाला दिसतं की ही पॅसिव्हची रचना, सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह रचना, फाइंडचं फाउंड हे अशा पद्धतीने केलेलं आहे. आपल्याला शब्द माहिती पाहिजे, क्रियापद माहिती पाहिजे, ते म्हणजे फाइंड. फाइंडचा सेकंड सापडणे अशा अर्थानं वापरलं जातं. फाइंड, फाउंड अशा पद्धतीनं ते वापरलेलं आहे. या ठिकाणी ही पॅसिव्हची रचना तुमच्या लक्षात येईल. सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह. फाउंड म्हणजे सापडणे, हे लक्षात ठेवा. सापडणे हे कळणं खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. सापडणे असा त्याचा अर्थ होतो. ऑन संडे अ बॉडी वॉज फाउंड नियर द ब्रोकन टनल बोरिंग ओके मशीन दॅट वॉज. आता हे थोडंसं मी या ठिकाणी इकडे घेतो आणि मग ते तुम्हाला कळायला चालू होईल. यस, या ठिकाणी बघा, बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं हे सगळं तुमच्या लक्षात येईल. वाक्य थोडीशी मी इकडे घेतो आणि मग ते दिसेल. ओके, हॅड बीन
मशीन दॅट वॉज बिईंग युज्ड मशीन दॅट वॉज बिईंग युज्ड. या ठिकाणी बिईंग युज्डची सुंदर रचना, आणि ही रचना मित्रांनो आपल्याला पॅसिव्हची रचना या ठिकाणी आपल्याला दिसते. या ठिकाणी लक्षात घ्या, हे रिलेटिव्ह प्रोनाऊन दॅट वापरलेलं आहे, मशीन आलेलं आहे, मशीन हे सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं जे वॉज आलेलं आहे ते वॉज अगदी बरोबर आहे. मशीन दॅट वॉज बिईंग युज्ड टू एक्सकॅवेट. शब्द किती सुंदर आहे बघा, हा शब्द लक्षात ठेवा. एक्सकॅवेट याचा अर्थ आहे मित्रांनो उत्खनन करणे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, उत्खनन करणे असा त्याचा अर्थ होतो. उकरणे ज्याला आपण म्हणतो, उत्खनन करणे म्हणजे लक्षात घ्या याचा अर्थ आहे उत्खनन करणे. एक्सकॅवेट हे व्हर्ब या ठिकाणी आहे. हे शब्द बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतात. ते उकरत असताना काय, टनेल या ठिकाणी शब्द आला आहे बघा, टनेल हा शब्द लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ज्यावेळा बघत जातो त्यावेळा बऱ्याचशा नवीन गोष्टी आपल्याला सापडतात ज्या परीक्षेकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. क्रियापद तुम्हाला कळालं, एक्सकॅवेट द टनल. 2 people were operating the machine and 6 were helping them when the roof of the tunnel caved in. म्हणजे ज्या वेळेला ते काम केलं जात होतं त्यावेळेला 2 person were operating the machine. 2 लोक होती ती जे मशीन ऑपरेटिंग करत होते, and 6 were helping them म्हणजे 6 लोक त्यांना मदत करत होती, त्यांनी ऑपरेटिंग करणाऱ्या माणसाला. ओके, ज्यावेळा ते काम चालू होतं. अकॉर्डिंग टू द रेस्क्युअर्स शब्द बघा, रेस्क्यूपासून तुम्हाला नाऊन तयार केलेलं दिसतं, ते म्हणजे रेस्क्युअर्स. शब्द बघा कसा आलेला आहे, रेस्क्युअर्स. मित्रांनो हे सगळे शब्द तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. रेस्क्युअर्स सुटका करणारे. ओके, अकॉर्डिंग टू द रेस्क्युअर्स ऑन साईट द बॉडी इज नॉट इन ॲन आयडेंटिफिकेबल कंडिशन. म्हणजे जी काही बॉडी सापडलेली आहे ती आयडेंटिफिकेबल कंडिशनला नव्हती. याचा अर्थ तिची ओळखच पटत नव्हती, एवढी ती खराब झालेली बॉडी होती. त्यामुळे शब्द कसा वापरला आहे बघा, इन आयडेंटिफिकेबल, राईट, आयडेंटिफिकेबल कंडिशन, नॉट इन ॲन आयडेंटिफिकेबल कंडिशन. आयडेंटिफिकेबल म्हणजे ओळखता येण्याजोगं. ह्या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर हे मित्रांनो ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी काम करताना दिसतं, राईट, आणि हे याचं नाऊन आहे. कंडिशन इज द नाऊन. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित बघत चाललो आहे. प्रत्येक गोष्टीला आपण आयडेंटिफिकेबल हा नवीन शब्द, आयडेंटिफाय तुम्हाला माहीत आहे, पण आयडेंटिफाय या शब्दापासून जर त्यांनी ॲडजेक्टिव्ह तयार करायला सांगितलं तर ते आयडेंटिफिकेबल असतं. हे आपल्या गावात नसतं, आणि असल्या गावात नसणाऱ्या गोष्टी हे आपण बघत जाणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून ही सिरीज मित्रांनो आपण चालू केलेली आहे, हे तुमच्या लक्षात येऊ दे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला काही वाक्य सापडतात, तीही वाक्य आपण बघू. बेस्ड ऑन द पर्सनल इफेक्ट्स हा शब्द बघा, इफेक्ट्स हा याचा अर्थ परिणाम नव्हे तर खुणा. ती जी लोक त्या ठिकाणी सापडलेले आहेत, डेड बॉडीज ज्या सापडलेल्या आहेत त्या बॉडीजवर काही खुणा आहेत. म्हणजे हा शब्द लक्षात ठेवा, इफेक्ट्सचा अर्थ आहे छाप किंवा खुणा. म्हणजे बऱ्याचशा वेळेला जी माणसं सापडतात, डेड बॉडीज सापडतात, त्याच्यावर काही खुणा असतात, त्याला शब्द वापरलेला आहे इफेक्ट्स. आपल्याला वाटतं इफेक्ट म्हणजे परिणाम, तो एक अर्थ झाला, पण दुसरा अर्थ आहे वाक्याच्या संदर्भानुसार या ठिकाणी अर्थ येतो तो म्हणजे खुणा. बेस्ड ऑन द पर्सनल इफेक्ट्स ऑन पीपल हू हॅव बीन मिसिंग. ओके, म्हणजे जे काय त्या ठिकाणी मिसिंग झालेले आहेत त्या लोकांच्यावर ज्या खुणा आहेत त्यानुसार त्यांचं आयडेंटिफिकेशन चालू आहे. या ठिकाणी हू आलेलं आहे बघा, आणि हू हे या ठिकाणी मित्रांनो रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून तुम्हाला काम करताना दिसेल. प्रोनाऊनच्या प्रकारामध्ये गेलात तर तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन दिसतं, आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अलीकडं ज्यावेळा असं नाऊन येतं त्यावेळा नामाला अनुसरून क्रियापद वापरावं लागतं. हे हॅव अगदी बरोबर आहे. या ठिकाणी पीपल आहे आणि पीपल हे प्लुरल आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी हॅव वापरलेला आहे. म्हणजे अशा बातम्या बघत असताना आपल्याला ग्रामरसुद्धा अगदी कळायला चालू होतं. ओके, पीपल हू हॅव बीन मिसिंग. ओके, जी माणसं मिसिंग झालेली आहेत. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्हचा ज्या ठिकाणी वापर केलेला आहे हे आपल्याला दिसतं की या ठिकाणी हॅव बीन मिसिंग या ठिकाणी वापरलेला आहे बघा. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा सुंदर वापर या ठिकाणी आपल्याला दिसतो. वी आर ट्राईंग टू फाइंड आउट who the person is. ओके, वी आर ट्राईंग टू फाइंड आउट who the person is. कारण जे मिस झालेले पर्सन आहेत ते कोण आहेत हे आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय. अ टॉप रेस्क्यू ऑफिसर टोल्ड द इंडियन एक्सप्रेस. मित्रांनो, अशा पद्धतीनं बातम्या ज्या वेळेला आपण ऐकत जातो, बातम्या ज्या वेळेला आपण बघत जातो त्यावेळेला बऱ्याचशा अशा बारीक सारीक गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतात. ही होती मित्रांनो आजच्यासाठीची मेजर बातमी. ज्या बातमीमध्ये आपण कित्येक नवीन गोष्टी बघितल्या. टनेल शब्द बघितला, रिकवर हा शब्द बघितला, फेट हा शब्द मित्रांनो आपल्याला नवीन सापडला, हा शब्द दाखवला. ट्रॅप हा शब्द बऱ्याच लोकांना माहिती असतो. मित्रांनो, आपण सगळे खेड्यापाड्यातून कुठून ना कुठून तरी हे इंग्रजी शिकायचा प्रयत्न करत राहतो. जरूर या चॅनलला
सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या नवीन बातम्या, नवीन ग्रामरची चर्चा तर होईलच, पण त्यासोबत आपण अशा पद्धतीनं शब्दांची चर्चा करणार आहोत. ॲप्लिकेशन ओरिएंटेड कशा पद्धतीने शिकता येईल ते आपण बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी.